नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर आज नवीन वर्षातील मकर संक्रांत हा पहिला सण अगदी थाटामाटात साजरा केला जात आहे। कारण मकर संक्रांती हा सण सूर्यदेवाला समर्पित केला जातो। या सणाला तिळगुळ खाण्याचा आणि पतंग उडवण्याचा सण आहे। या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो। या संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो। मकर संक्रांतीपासून ऋतू बदलण्यास सुरुवात होते। मकर संक्रांतीला खगोलशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर या सणानिमित्त लोक पतंग उडवतात, तिळगुळाचे लाडू तयार करतात, नद्यांमध्ये स्नान करतात। तसेच अनेक ठिकाणी मकर संक्रांतीच्या या दिवशी पतंग उडवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। पण तुम्हाला माहिती आहे का, मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवला जाते? चला तर मग जाणून घेऊया। मकर संक्रांतीचा आणि पतंग उडवण्याचा काय संबंध आहे, याचा आपण कधी विचार केलाय का? पतंग उडवण्याच्या या परंपरेमागे उत्तम आरोग्याचं रहस्य दडलेलं आहे। असं मानलं जातं, संक्रांतीच्या या दिवशी सूर्याकडून प्राप्त होणारा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो। जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर या दिवसाची सूर्यकिरणे ही आपल्या शरीराला अमृतासारखी असतात। ही सूर्यकिरणे विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात, म्हणून त्या दिवशीचा सूर्यप्रकाश घेणे खूप लाभदायी ठरते। तसेच मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवण्यामागे भरपूर वेगवेगळे कारण असू शकतात। एक अशीही मान्यता आहे की आकाशात पतंग उडवणे हे हिवाळाभर विश्रांती घेत असलेल्या देवतांना जागे करण्याचा अलार्म म्हणून काम करते। असेही मानतात की पतंग उडवून स्वर्गात प्रवेश करत देवतांचे आभार मानण्याची परंपरा आहे। याशिवाय पतंग उडवण्याची ही परंपरा अतिशय उत्साहाने देशभरात साजरी केली जाते। गुजरातमध्ये पतंग उडवण्याची खूप मोठी स्पर्धा आयोजित केली जाते। गुजरातमध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव साजरा केला जात असतो। या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून असंख्य लोक येत असतात। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।